नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी उत्तीर्ण झालात. प्रथमतः आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण इयत्ता 11वी 12वी करावी की व्यवसाय प्रशिक्षण घ्यावं या विचारात असाल तर निश्चितच व्यवसाय प्रशिक्षणाला संधी द्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ITI मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या यांत्रिक डिझेल, मेकॅनिक डिझेल या कोर्सविषयी माहिती घेणार आहोत. मी जयराम ससाने आपलं स्वागत करतो. आपण नवीन असाल तर माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला हिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्सचं नाव आहे मेकॅनिक डिझेल. जो कोर्सचा कालावधी आहे 1 वर्ष. प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास. इयत्ता 10वीच्या निकालानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर 10वीच्या निकालानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हा आणि आपला ऑनलाईन अर्ज निश्चित करा. तर यांत्रिक डिझेल या कोर्समध्ये काय शिकवले जाते? डिझेल इंजिनची रचना, कार्यपद्धती व भागांची माहिती, इंजिनचे फिटिंग, असेंब्ली व डिसअसेंब्ली, इंजिनचे सर्व्हिसिंग, रिपेअरिंग व ट्युनिंग, फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, क्लच, गिअरबॉक्स, ब्रेक सिस्टीम हे शिकवलं जातं. ट्रॅक्टर, ट्रक, जनरेटर, पंप यासारख्या डिझेल इंजिनची देखभाल करणं, वॉल ग्राइंडिंग, टायमिंग सेटिंग व इंजिन टेस्टिंग हेही शिकवलं जातं. वर्कशॉप सेफ्टी टूल्स आणि मोजमाप उपकरणे वापरणे या गोष्टी या कोर्समध्ये 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिकवले जातात. यांत्रिक डिझेल हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या, ट्रक, बस सर्व्हिस सेंटर्स, शेतात वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर व डिझेल पंप मशीनचं रिपेअरिंग, PWD, रेल्वे वाहतूक संस्था, सरकारी तांत्रिक विभाग, डिझेल जनरेटर देखभाल कंपन्या, स्वतःचे गॅरेज किंवा वर्कशॉप सुरू करण्याची संधी. तर या रोजगाराच्या व स्वरोजगाराच्या संधी यांत्रिक डिझेल कोर्स पूर्ण केल्यानंतर आपणास उपलब्ध आहेत. जे जॉब रोल वेगवेगळ्या प्रकारचे आपणास हा कोर्स केल्यानंतर मिळू शकतात. डिझेल मेकॅनिक, वाहन सेवा तांत्रिक, व्हेइकल सर्व्हिस टेक्निशियन, इंजिन रिपेअर मेकॅनिक, ट्रॅक्टर जनरेटर मेकॅनिक, रोड बांधकाम यंत्रसामग्री मेकॅनिक ही जॉब रोल आपणास मिळू शकतात. या कोर्स नंतर पुढील शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत. डिप्लोमा इन ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अप्रेंटिसशिप, शिकाऊ उमेदवारी, ॲडव्हान्स ऑटोमोटिव्ह ट्रेनिंग, BS6 ट्रेनिंग इत्यादी. स्किल इंडिया किंवा NSTSC अंतर्गत शॉर्ट टर्मचं प्रशिक्षण सुद्धा आपणास घेता येईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जो सरासरी पगार आपणास मिळतो, सुरुवातीला 8,000 ते 15,000 दरमहा, अनुभवानुसार 20,000 किंवा 30,000 त्यापेक्षा जास्त. स्वतःचं गॅरेज चालवल्यास उत्पन्न अधिक होऊ शकते. खाजगी कंपन्यांमध्ये किंवा परदेशात अधिक पगार आपणास मिळू शकतो. या ठिकाणी आपण या ॲनिमेशन मध्ये बघतोय की डिझेल मेकॅनिक या व्यवसायामध्ये जे डिझेल इंजिनचं प्रशिक्षण आहे त्या विषयी असणारं जे ॲनिमेशन यामध्ये आपण बघत आहोत. धन्यवाद.